आज आपण फर्स्ट टॉपिक बघणार आहोत, तो आहे पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. आता एक डायग्राम दिलेली असेल आणि तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, तर ते तुम्ही कसे शोधणार, बरोबर? तर करस्पॉन्डिंग अँगल जर शोधायचे असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवायचे की अँगल सेम पोझिशनवर पाहिजे. आता सेम पोझिशनवर पाहिजे म्हणजे काय? सपोज आपल्याकडे दोन लाईन आहे, लाईन एल आणि लाईन एम. ठीक आहे, ज्या पोझिशनवर एक अँगल असेल लाईन एल वर, त्याच पोझिशनवर दुसरा अँगल असतो तो लाईन एम वर असेल. सो इथं फक्त लाईन चेंज झालं पण अँगलची जी पोझिशन आहे ती सेम आहे. याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. सो इथं आपण लिहिणार फर्स्ट पेअर आहे अँगल डी अँड अँगल एच. सेकंड पेअर कोणती येणार? करेक्ट, अँगल ए अँड अँगल ई. थर्ड पेअर आपल्याकडे येणार ती अँगल सी अँड अँगल जी. आणि लास्ट पेअर येणार ती आहे अँगल बी अँड अँगल एफ. सो करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय? दोन अँगल सेम पोझिशनवर पाहिजे, फक्त लाईन वेगवेगळ्या असतील. दॅट्स इट. पुढचा टॉपिक आहे पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल. आता हा सेकंड टॉपिक मी इथं लिहिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी शोधायचं असतं इंटेरियर अँगल आणि त्यानंतर मग त्याच्यामधले अल्टरनेट इंटेरियर अँगल्स कोणते आहेत. इंटेरियर अँगल म्हणजे काय? तर ह्याच्या दोन लाईन आहे, ह्या दोन लाईनच्या मध्ये जेवढे पण अँगल असतील त्यांना म्हणतात इंटेरियर अँगल. सो अँगल सी, अँगल बी, अँगल एच आणि अँगल ई हे चार अँगल आहेत इंटेरियर अँगल. पण आपल्याला शोधायचं आहे अल्टरनेट इंटेरियर अँगल. आणि अल्टरनेट म्हणजे काय? अपोजिट. सो अशी पेअर शोधा की जे दोन अँगल एकमेकांच्या अपोजिट असतील. म्हणजेच अँगल सी आणि अँगल ई हे एकमेकांच्या अपोजिट आहे, अँगल बी आणि अँगल एच हे एकमेकांच्या अपोजिट आहे. सो पहिली पेअर आपण लिहिणार अँगल सी अँड अँगल ई. दुसरी पेअर आली अँगल बी अँड अँगल एच. हे दोन पेअर येणार पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. नेक्स्ट टॉपिक आहे पेअर ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. सो अगेन सगळ्यात आधी आपल्याला माहिती पाहिजे की एक्सटेरियर अँगल कोणते आहेत. सो सपोज माझ्याकडे हे दोन लाईन आहे, लाईन एल आणि सेकंड आहे लाईन एम. एक्सटेरियर अँगल म्हणजे काय? तर ह्या दोन लाईनच्या ज्या बाहेर अँगल्स आहेत ते म्हणजे अँगल डी, अँगल ए, अँगल जी आणि अँगल एफ. पण आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत अल्टरनेट एक्सटेरियर अँगल आणि अल्टरनेट म्हणजे असतो अपोजिट. सो डायग्राम वरून आपल्याला हे माहिती आहे की अँगल डी आणि अँगल एफ हा एक अपोजिट अँगल येणार, अँगल ए आणि अँगल जी. सो फर्स्ट पेअर येणार अँगल डी अँड अँगल एफ. सेकंड पेअर आहे अँगल ए अँड अँगल जी. सो ह्या दोन पेअर आला पेअर ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स. लास्ट टॉपिक आहे हा फोर्थ टॉपिक जो आहे पेअर ऑफ इंटेरियर अँगल ऑन द सेम साइड ऑफ ट्रॅव्हर्सल. सगळ्यात आधी आपल्याला याच्यात काय शोधायचं आहे? इंटेरियर अँगल. परत इंटेरियर अँगल कोणते असतात की ज्या दोन लाईन आहे त्या दोन लाईनच्या ज्या मध्ये अँगल्स आहेत त्यांना म्हणतात इंटेरियर अँगल. अँगल सी, अँगल बी, अँगल एच आणि अँगल ई हे चार अँगल आले इंटेरियर अँगल. आपल्याला शोधायचं काय की इंटेरियर अँगल तर पाहिजे पण ते सेम साइडवर असायला पाहिजे. कोणाच्या? ट्रॅव्हर्सलच्या. ट्रॅव्हर्सल म्हणजे काय असते? ही लाईन जी दोन लाईनला इंटरसेक्ट करते.
आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे असे अँगल जे ह्या लाईनच्या सेम साइडवर असतील. सो अँगल सी आणि कोणता येणार मग सेम साइडवर आहे तो, करेक्ट, अँगल एच. सो ही फर्स्ट पेयर आहे जी इंटेरियर पण आहे आणि सेम साइड ऑफ ट्रॅव्हर्सल आहे. सेकंड पेयर येणार ही. सो अँगल बी अँड अँगल ई. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण हे 4 टॉपिक बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट इंटेरियर अँगल, अल्टरनेट एक्सटेरियर अँगल आणि लास्ट मध्ये हा टॉपिक होता ज्याच्यात इंटेरियर अँगल ऑन द सेम साइड ऑफ ट्रॅव्हर्सल फाइंड आउट करायचे होते.